तर स्वागत आहे आपल्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आता एक मोठी अपडेट आलेली आहे। आणि बघा, सर्वात आधी जे आहे ते जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्याचे पैसे ज्या महिलांना अजूनपर्यंत एकही रुपया मिळालेला नाही किंवा ज्या महिलांना कमी पैसे मिळाले 1500, 3000, 4000, 500 रुपये मिळाले आणि ज्या महिलांना अजूनपर्यंत पूर्ण पैसे मिळाले म्हणजे 7500 रुपये त्यांच्या खात्यात जमा झाले, पण ज्या महिलांना अजूनपर्यंत एकही रुपया मिळाला नाही किंवा कमी पैसे मिळाले, या महिलांकडे, या अर्जदार महिलांकडे अजूनपर्यंत कोणतंच ऑप्शन नव्हतं की आपण ऑनलाईन कुठे चेक करायचं, कुणाकडे कंप्लीट करायची, कुठे पाहायचं की आपले पैसे कुठे अडकले, आपले पैसे पाठवले की नाही, कोणत्या खात्यात गेले, कोणत्या बँक खात्यामध्ये गेले, कोणत्या तारखेला पाठवले, जर सरकारने पाठवले असेल तर कशामुळे ते पैसे आपले फेल झाले, आपल्यापर्यंत का नाही पोहोचले। आता ही संपूर्ण माहिती जी आहे ही तुम्हाला ऑनलाईन चेक करता येणार आहे आणि आता 100% तुमची प्रॉब्लेम जी आहे ती आता दूर होणार आहे। तुम्ही ऑनलाईनच मोबाईलवर तुमच्या चेक करू शकता की तुमच्या अर्जावर पैसे पाठवले की नाही किंवा तुमच्या अर्जावर किती पैसे आले, जर सरकारने पैसे पाठवले असतील तर तुमच्यापर्यंत ते पोहोचले का नाही, त्यामध्ये पूर्ण तुम्हाला स्पष्टीकरण आणि कारण दिले जाणार आहे। त्या ठिकाणी तुमचे पूर्ण नाव, तुमचा अर्ज क्रमांक, तुमच्या बँकेचे नाव, तुमचा अकाउंट नंबर आणि तुम्हाला पाठवलेले पैसे सरकारने पाठवले तर ते कशामुळे फेल झाले, तुमच्यापर्यंत अजूनपर्यंत का पोहोचले नाही, हे पूर्ण स्पष्टीकरण त्या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईनच चेक करता येणार आहे। कारण आता सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या पोर्टलवर जे आहे ते 2 नवीन अपडेट केलेले आहे आणि त्यामध्ये आता तुम्हाला या ठिकाणी 2 ऑप्शन देण्यात आलेले आहेत। ते 2 कोणते ऑप्शन आहेत ते सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे, त्यामध्येच तुम्हाला चेक करता येणार आहे। हे सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। तर व्हिडिओ स्टार्ट करूया। तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, त्यासाठी तुम्हाला तुमचा अर्ज ओपन करायचा आहे। तुमचा अर्ज तुम्हाला लॉग इन करून घ्यायचा आहे। जर तुमच्याकडे आयडी आणि पासवर्ड असेल तर तुम्ही तुमच्या मोबाईलवर लॉग इन करून घ्या। लॉग इन करून तुम्ही चेक करू शकता। जर तुम्ही बाहेर कुठेतरी आधार केंद्र, आधार सेतू केंद्रावर किंवा कोणत्या दुसऱ्या व्यक्तीकडे अर्ज भरला असेल तरी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहून घ्या आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रोसेस तुम्हाला पूर्ण माहित होईल आणि काय प्रॉब्लेम झालेली आहे ते सर्व समजून येईल। पैसे आले की नाही, पैसे कुठे अडकले, सरकारने पैसे पाठवले तर प्रॉब्लेम काय झाली। तर बघा, सर्वात आधी आपल्याला या ठिकाणी तुमचा आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्यायचा आहे। लॉग इन करून घेतल्यानंतर जे काही अर्ज भरलेले आहे, तुमचा एकट्याचा अर्ज तुम्ही भरला असेल किंवा भरपूर लोकांचा अर्ज भरला असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी पूर्ण अर्ज या ठिकाणी दिसून येईल। आयडी आणि पासवर्ड नसेल तर जे काही तुम्ही सेतू केंद्रावरून अर्ज भरले किंवा दुसऱ्या व्यक्तीकडून अर्ज भरले त्यांना सुद्धा तुम्ही भेटून चेक करू शकता। तर बघा, आयडी आणि पासवर्ड टाकून सर्वात आधी आपल्याला या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचा आहे। लॉग इन करून घेतल्यानंतर तुम्हाला तुमचे भरलेला अर्ज जो आहे तो या ठिकाणी चेक करायचा आहे। तर बघा, या ठिकाणी सर्वात आधी आपल्याला जे अप्रूव्ह झाल्यानंतर ऍक्शन बटनचं ऑप्शन दिसत होतं, पण या ठिकाणी आता 2 ऑप्शन आलेले आहेत। एक संजय गांधी निराधार योजनेचं ऑप्शन आलेलं आहे आणि दुसरं जे आहे ते पेमेंटचं ऑप्शन या ठिकाणी अपडेट झालेलं आहे असे। तर बघा, या ठिकाणी संजय गांधी निराधार योजनेचं ऑप्शन तुम्हाला दिसत आहे आणि त्यावर रेड डॉटवर नो अशी टिक दिसत आहे। आता संजय गांधी निराधार योजनेचं ऑप्शन या ठिकाणी का देण्यात आलं या टॉपिकवर मी एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे आणि त्या महिलांना पैसे मिळणार की नाही, ज्या महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहे आणि हे ऑप्शन कशामुळे आलं या टॉपिकवर आपण एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे। पण आता आपल्याला चेक करायचं आहे की पैसे कुठे अडकले। तर सर्वात आधी आपल्याला बघा, बाजूला तुम्हाला त्या ठिकाणी पेमेंटचं ऑप्शन दिसत आहे, त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर सर्वात आधी बघा, तुम्हाला वरच्या बाजूला तुमचं नाव दिसून येईल। नाव दिसल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा ऍप्लिकेशन नंबर, तुमचं नाव, ज्या बँकेमध्ये तुमचे पैसे टाकण्यात आले त्या बँकेचं नाव, अकाउंट नंबर आणि सरकारने तुमचे पैसे कधी टाकले त्याची तारीख सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येत आहे आणि कोणत्या तारखेला किती पैसे टाकले, दुसरा टप्पा कधी टाकला, तिसरा टप्पा कधी टाकला हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येत आहे। आणि तुमच्या खात्यात जर पैसे पोहोचले असेल आणि तुमच्या खात्यात जर पैसे जमा झाले असेल तर त्या ठिकाणी ग्रीन कलर मध्ये पेडचं ऑप्शन त्या ठिकाणी दिसून येईल, म्हणजे तुमचं पेमेंट सक्सेसफुली तुमच्या खात्यामध्ये जमा झालेलं आहे। आणि तुम्ही जर चेक केलं, आता जर हा व्हिडिओ पाहून तुम्ही नंतर चेक केलं आणि त्या ठिकाणी जर तुम्हाला कोणता रिमार्क दिसत असेल, आता भरपूर महिलांना त्या ठिकाणी सांगितलं जात आहे, त्या ठिकाणी ऑप्शन येत आहे की तुमचे पैसे जे आहे ते पेमेंट फेल दाखवत आहे। तर त्या ठिकाणी भरपूर महिलांचे जे आहे ज्यांना पैसे पोहोचले नाही त्यांचं पेमेंट फेल म्हणून दाखवत आहे, कारण त्यांचं डीबीटी लिंक, आधार सेटिंग हे ऍक्टिव्हेट नव्हतं, त्यामुळे त्यांचं पेमेंट फेल त्या ठिकाणी दाखवणार आहे। जर तुमचे सुद्धा पैसे आले नसेल तर तुम्हाला सुद्धा त्या ठिकाणी फेलचं ऑप्शन या ठिकाणी दिसून येईल। तर काळजी करण्याचं कारण नाही। आता जर तुमचं डीबीटी सेटिंग ऍक्टिव्ह झालं असेल तर पुढच्या महिन्यात तुम्हाला पैसे मिळणारच आहे, पण तुम्ही अशा प्रकारे जे आहे ते चेक करू शकता। त्या ठिकाणी तुमची पैसे पाठवल्याची तारीख तुम्हाला दिसून येईल, तुम्हाला किती पैसे पाठवले, 1500, 3000 टप्प्याटप्प्याने, त्याच्यानंतर पुन्हा 3000 रुपये सरकारने टाकले, ते सर्व जे आहे ते लिस्ट तुम्हाला त्या ठिकाणी यादी तुम्हाला दिसून येईल तारखेनुसार। आणि त्या ठिकाणी जर तुमचे पैसे पोहोचले असेल तर तुम्हाला पेड म्हणून ऑप्शन येईल, तुमचं बँकेचं नाव, तुमचं नाव तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येणारच आहे, म्हणजे तुम्हाला समजून येईल की सरकारने आपले पैसे कोणत्या बँकेत पाठवले। पेडचं ऑप्शन असेल तर त्या खात्यामध्ये तुमचे पैसे गेले असणार,
ट्रान्झॅक्शन फेल जर त्या ठिकाणी किंवा पेमेंट फेलचा ऑप्शन येत असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी कारण सांगितलं जाईल की तुमचे पैसे का अडकले, डीबीटी आधार सेटिंग ऍक्टिव्हेट नव्हतं किंवा कोणता आणखी प्रॉब्लेम होता, रिमार्क मध्ये त्या ठिकाणी तुम्हाला चेक करता येईल। त्या ठिकाणी अर्जदार महिलेचे जे आहे ते पूर्ण 7,500 रुपये पोहोचलेले आहे, त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे। पण या ठिकाणी दोनच पेमेंट दाखवत आहे, म्हणजे 1500 आणि दुसरं 3000 रुपयाचं फक्त या ठिकाणी जे आहे ते पेमेंट दाखवत आहे। तिसरं पेमेंट अजूनपर्यंत या ठिकाणी अपडेट झालेलं नाही, पण त्या महिलेच्या खात्यामध्ये जे आहे ते त्यांचे पैसे पोहोचले, त्यामुळे त्या ठिकाणी जे आहे ते पेड झाल्याचं ऑप्शन दाखवत आहे, म्हणजे पेमेंट सक्सेसफुल झालेलं आहे। अशा प्रकारे तुम्ही सुद्धा चेक करू शकता। जर तुम्हाला सुद्धा अजूनपर्यंत एकही रुपये आलेला नसेल, तुमच्या खात्यामध्ये कमी पैसे आले असेल, मग पैसे आले का नाही तर या ठिकाणी तुम्हाला पूर्णपणे माहिती मिळेल। सरकारने तुमचे पैसे पाठवले की नाही, पाठवले तर कोणत्या बँकेत गेले, नाही पाठवले, फेल झाले, त्यामागे काय कारण आहे, हे संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। कारण आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर नवीन बटन आलेलं आहे, त्यावरच तुम्ही चेक करू शकता। आणि ज्या महिलांना संजय गांधी असं या ठिकाणी ऑप्शन येत आहे, त्यामागे काय रिझन आहे हे सुद्धा मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।